वृश्चिक राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, 23 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे? कोणती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते? कोणत्या गोष्टीचा तुम्हाला अचानक धक्का बसू शकतो? घरातील कोणता विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो? आणि या सर्व घटनांमध्ये तुमच्यासाठी कोणता मोठा सकारात्मक बदल लपलेला आहे, हे जाणून घेण्यासाठी आजचं हे संपूर्ण राशी भविष्य शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ साधासुद्धा नाही. काही जुन्या गोष्टींचा हिशोब समोर येऊ शकतो, काही नात्यांमध्ये सत्य स्पष्ट होऊ शकतं आणि तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेला प्रश्न अचानक एका घटनेमुळे सुटू शकतो. पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे ज्योतिषीय अंदाज आणि मनोरंजनात्मक मार्गदर्शन आहे. कोणतीही घटना निश्चितपणे घडेल अशी हमी नाही. त्यामुळे घाबरू नका, तर या संकेताकडे सावधपणे आणि सकारात्मकतेने पहा. वृश्चिक राशीच्या लोकांनो, 23 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातील पहिला मोठा संकेत आहे तो म्हणजे अचानक बदल. गेल्या काही दिवसांपासून एखाद्या विषयाबद्दल तुमच्या मनात अस्वस्थता असेल, एखादी व्यक्ती काहीतरी लपवत आहे असं वाटत असेल, किंवा एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात असेल, तर या काळात त्या विषयात हालचाल होऊ शकते. तुम्हाला एखादा फोन येऊ शकतो, अचानक मेसेज मिळू शकतो, एखादी व्यक्ती भेटू शकते, किंवा घरातील चर्चेमधून अशी माहिती समोर येऊ शकते ज्यामुळे तुम्ही काही क्षणासाठी पूर्णपणे शांत व्हाल. आणि इथेच सुरू होतो तो मोठा स्फोट. आता स्फोट म्हणजे आयुष्यातील अचानक धक्का किंवा मोठी उलथापालट. पण लक्षात ठेवा, हा धक्का नेहमी वाईट असेलच असे नाही. कधीकधी आपल्याला धक्का देणारी बातमीच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा विषय असू शकतो एक व्यक्ती. होय, अशी एखादी व्यक्ती जी तुमच्या भूतकाळाशी जोडलेली आहे, किंवा तुमच्या कुटुंबाशी, कामाशी किंवा एखाद्या जुन्या नात्याशी संबंधित आहे. ती पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकते. या व्यक्तीचा अचानक फोन येऊ शकतो, मेसेज येऊ शकतो, किंवा तिच्याबद्दल एखादी बातमी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडून कळू शकते. आणि त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होऊ शकतात. काही लोकांसाठी ही व्यक्ती जुना मित्र असू शकते, तर काहींसाठी जुना नातेसंबंध, तर काहींसाठी एखादी व्यक्ती ज्याच्याशी पूर्वी काही गैरसमज झाले होते. पण या संकेताचा अर्थ कोणीतरी नक्कीच तुमच्या मागे लागणार असा शब्दशः घेऊ नका. त्याऐवजी एखादी व्यक्ती तुमच्याशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करेल, किंवा तुमच्या आयुष्यात पुन्हा सक्रिय होईल असा संकेत समजा. आता घराशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट. 23 ऑगस्ट नंतर तुमच्या घरात एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरातील एखादा निर्णय, पैशांचा विषय, नातेसंबंध, मालमत्ता, काम किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंधित चर्चा अचानक वाढू शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हा छोटासा विषय आहे, पण प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं असल्यामुळे त्यातून मोठी चर्चा निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या एका वाक्यामुळे वाद वाढणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही शांत राहिलात तर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात एक भयंकर वादळ येणार आहे असं या भविष्यवाणीमध्ये सांगितलं जातं, पण त्याचा अर्थ प्रत्यक्ष नैसर्गिक आपत्ती घेऊ नका. हे वादळ म्हणजे भावनिक ताण, अचानक बदल, नात्यातील संघर्ष किंवा जुन्या परिस्थितींची उलथापालट याचं प्रतीक आहे. एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे तुम्हाला काही काळ अस्वस्थता वाटू शकते, पण या काळात संयम ठेवणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांची एक खासियत आहे. तुम्ही शांत असता, पण सगळं निरीक्षण करत असता. लोकांना वाटतं तुम्हाला काहीच कळत नाही, पण प्रत्यक्षात तुम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवता. 23 ऑगस्ट नंतर तुमची हीच निरीक्षणक शक्ती तुम्हाला एका महत्त्वाच्या निर्णयात मदत करू शकते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती प्रत्यक्षात काय करते याकडे लक्ष द्या. आता आर्थिक स्थितीकडे वळूयात. 23 ऑगस्ट नंतर पैशांबाबत सावध राहणं आवश्यक आहे. काहींना अचानक खर्च येऊ शकतो. घरासाठी, प्रवासासाठी, आरोग्यासाठी किंवा एखाद्या आवश्यक वस्तूसाठी पैसा खर्च होऊ शकतो. दुसरीकडे काही लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. त्यामुळे पैसा आला म्हणून लगेच खर्च करू नका. बचत वाढवा आणि मोठ्या व्यवहारांपूर्वी कागदपत्र नीट तपासा. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांनी भागीदारीत विशेष सावध राहावं. कोणत्याही व्यक्तीवर फक्त बोलण्यावर विश्वास ठेवू नका. व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा, कारण या काळात गैरसमज टाळणं फार महत्त्वाचं आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते.
सुरुवातीला ती जबाबदारी तुम्हाला मोठा ताण वाटेल, पण त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. काही जणांना नवीन नोकरी किंवा विभाग बदलण्याची संधीही मिळू शकते. आता प्रेमाच्या बाबतीत सर्वात मोठा ट्विस्ट, जर तुमचं नातं काही कारणामुळे दूर गेलं असेल तर 23 ऑगस्ट नंतर पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते, एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. पण इथे तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल, भावना आणि वास्तव यांच्यात फरक करायचा. फक्त मला तुझी आठवण आली या एका वाक्यावर विश्वास ठेवू नका. समोरची व्यक्ती खरंच बदलली आहे का, की तिच्या कृती काय आहेत हेही पहा. अविवाहित वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती कामाच्या ठिकाणी, मित्रांच्या माध्यमातून किंवा एखाद्या सामाजिक संपर्कातून भेटू शकते. सुरुवातीला साधा संवाद असेल, पण पुढे तो अधिक जवळचा होऊ शकतो. मात्र नात्याला वेळ द्या, घाईने निर्णय घेऊ नका. विवाहित लोकांनी जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधावा. घरातील तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. जर एखादी गोष्ट मनाला लागली असेल तर ती मनात ठेवण्याऐवजी योग्य वेळी शांतपणे बोला. आता कुटुंबातील सर्वात मोठ्या संकेताकडे येऊयात. काही वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरात एखाद्या व्यक्तीच्या येण्याने किंवा तिच्याबद्दलच्या चर्चेमुळे वातावरण भावनिक होऊ शकतं. एखादी व्यक्तीचं नाव ऐकून तुम्हाला भूतकाळ आठवेल. काही जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, तर काहींना जुन्या आठवणींमुळे भावनिक वाटू शकतं. हा प्रसंग तुमच्यासाठी कुटुंबातील नात्यांची किंमत पुन्हा जागवून ठेवणारा ठरू शकतो. आता एक धक्कादायक संकेत, ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला आहे त्यांच्याशी संबंधित एखादी गोष्ट तुमच्यासमोर येऊ शकते, पण त्याला लगेच विश्वासघात समजू नका. आधी पूर्ण सत्य समजून घ्या. कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला वेगळ्या स्वरूपात सांगितली जाते, त्यामुळे पुरावा नसताना कोणावरही आरोप करणं टाळा. वृश्चिक राशीच्या लोकांनो, 23 ऑगस्ट नंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही लोकांना नव्याने ओळखू शकता. कोण तुमच्या यशासाठी प्रामाणिकपणे आनंदी आहे आणि कोण फक्त वरवर तुमच्यावर आहे, हे त्यांच्या वागण्यातून समजू शकतं. मात्र संशयाच्या आहारी जाऊ नका. निरीक्षण करा, पण विनाकारण नातं तोडू नका. आता विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळू शकते. तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा महत्त्वाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर 21 ऑगस्ट नंतरचा काळ शिस्तीने वापरा. तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून थोडं अंतर ठेवा. सोशल मीडिया कमी करा आणि दिवसाचं नियोजन करा. तुमच्या मेहनतीला परिणाम मिळण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताणाकडे दुर्लक्ष करू नका. सतत विचार करणे, झोपेची कमतरता किंवा कामाचा ताण जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या, पाणी घ्या, हलका व्यायाम करा आणि स्वतःसाठी वेळ द्या. आरोग्याशी संबंधित काही घटना असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. आता प्रवासाचा संकेत, काही लोकांना अचानक प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास कामासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या वैयक्तिक कारणासाठीही असू शकतो. प्रवास करताना घाई करू नका. आवश्यक कागदपत्रे आधी वस्तू तपासून पहा. आता वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या मनातील एक जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने हालचाल सुरू होत आहे. तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, एखाद्या निर्णयाची अपेक्षा करत असाल किंवा एखाद्या संधीसाठी प्रयत्न करत असाल तर 23 ऑगस्ट नंतर त्यात काहीतरी हालचाल दिसू शकते. मात्र प्रत्येक गोष्ट लगेच मिळेलच असं नाही. संयम ठेवा. तुमच्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पहा. आता या संपूर्ण भविष्यवाणीतील सर्वात महत्त्वाचा संदेश, कोणीतरी तुमच्या आयुष्यात येतंय म्हणून घाबरू नका. एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करते म्हणून लगेच जुनं नातं स्वीकारू नका. एखादी बातमी धक्कादायक वाटली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. आणि घरात मोठी चर्चा झाली म्हणून नातं तोडू नका. तुमची शक्ती तुमच्या शांततेत आहे. 23 ऑगस्ट नंतर तुम्हाला मी आता कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर एकच, विश्वास हळूहळू कमवा आणि हळूहळू द्या. प्रत्येकाला मनाचं दार पूर्णपणे उघडण्याची गरज नाही. आता एक सकारात्मक संकेत, तुमच्या आयुष्यातील एखादी अडचण तुम्हाला नवीन संधी दाखवू शकते. एखादं काम बंद झालं तर दुसरं काम सुरू होऊ शकतं. एखादं नातं संपलं तर स्वतःची किंमत समजण्याची सुरुवात होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी चुकीचं वागलं तर भविष्यात योग्य लोक ओळखण्याची ताकद मिळू शकते. म्हणून 23 ऑगस्ट नंतरचा काळ फक्त धक्क्यांचा नाही तर तो परिवर्तनाचा काळ आहे. आता उपायांकडे वळूयात. मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी श्रद्धेनुसार हनुमानजीची प्रार्थना करा. ओम हनुमते नमः मंत्राचा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा. घरात अनावश्यक राग, वाद किंवा कटू शब्द टाळा. रोज काही मिनिटे शांत ध्यान करा आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचं वाईट चिंतू नका. कारण
मन शांत असेल तर निर्णय अधिक योग्य होतात. वृश्चिक राशीच्या प्रिय बांधवांनो, 23 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात भयंकर वादळ येणार आहे. असं ऐकून घाबरू नका. त्या वादळाचा अर्थ तुमच्या जीवनात येणारा मोठा बदल, भावनिक प्रसंग किंवा परिस्थितीतील उलथापालथ असं समजा. आणि लक्षात ठेवा, वादळ आलं तरी त्यानंतर आकाश स्वच्छ होतं. तुमच्यासाठीही तसंच होऊ शकतं. ज्या गोष्टीने तुम्हाला आज त्रास होतोय तीच गोष्ट उद्या तुमच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयाचं कारण ठरू शकते. तुमच्या घरात सुख शांती राहो, तुमचे नातेसंबंध मजबूत होवोत, आर्थिक परिस्थितीत स्थैर्य येवो, तुमच्या मेहनतीला यश मिळो आणि तुमच्या मनातील भीती दूर होवो, हीच मनापासून प्रार्थना. 23 ऑगस्ट नंतर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, घाबरायचं नाही, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, पुराव्याशिवाय कोणावर आरोप करायचा नाही आणि स्वतःची स्वप्न सोडायची नाहीत. तुमचं आयुष्य बदलण्याची शक्ती तुमच्या निर्णयांमध्ये आहे, म्हणून शांत राहा, सजग राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट देखील आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.